धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या। परभणीमधल्या मोर्चामध्ये नेत्यांनी ही मागणी केली आहे। तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली आहे। नैतिकतेने राजीनामा द्यावा असं संजय जाधव यांनीही म्हटलंय। आमच्या तीनच मागण्या आहेत आता। म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा। धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्तीय जो माणूस आहे किंवा जवळचा माणूस आहे, ज्याच्या माध्यमातून परळी विधानसभा मतदारसंघ असो किंवा बीड जिल्हा असो, याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी त्याच्यावर विश्वास टाकला, तो आरोपी आहे, खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी आहे। त्याच्यामुळं निश्चितपणानं आमची मागणी आहे की निपक्षपातीपणे चौकशी जर व्हायची असेल तर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून मंत्रिपदापासून दूर व्हावं किंवा पक्षश्रेष्ठींनी तशी कारवाई करावी। रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। लोकांची भूमिका आली, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात, अभिनंदन। अरे जातीवंत का मराठा आहे, पण बीडची जी कळकळ आहे, हा जो गुंडाराज आहे, हा एका विशिष्ट असणाऱ्या नेत्यांचा जी दादागिरी आहे त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं, थांबतो बसायचं नाही, ही महत्वाची भूमिका आहे। रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय। म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे। धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा आहे। कारण वाल्मिक कराड कोण आहे, ह्यांचा राईट हँड, मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही। म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा।